नमस्कार मंडळी, मी मौसमी आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अशी डिश जी घरचा भात, पोळी, नान, पराठा कुणालाच नाराज करत नाही। होय, आपली सुपरहिट कलरफुल स्वादिष्ट मिक्स व्हेज सब्जी। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। काल माझ्या फ्रीजमध्ये सगळ्या भाज्यांनी मीटिंग घेतली होती। गाजर म्हणाला मला स्वीट रोल हवा आहे, मटर म्हणाले माझं हिरवं कंट्रीब्युशन भारी आहे, आणि फुलकोबी म्हणाली मी नसले तर मिक्स व्हेज इनकम्प्लीट आहे। मग मी ठरवलं, चला सगळ्यांना एकत्र करून एकदम मस्त हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज बनवूया। तर तयार आहात ना मजा, रंग आणि चव यांचे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन बनवायला? चला तर मग सुरू करूया आजची धमाल मिक्स व्हेज रेसिपी। सर्वात आधी कढईत तेल गरम करा, त्यानंतर कांदा सोनेरी होईपर्यंत भाजा। इथे मी वाटण साधच ठेवतेय जेणेकरून सर्व भाज्यांची चव लागेल। कांदा परततोय तोपर्यंत दुसऱ्या कढईत तेल घेऊयात, त्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि हळूहळू सगळ्या भाज्या त्यामध्ये फ्राय करून घेऊयात। इथे भाज्या मी थोड्याशा बॉईल करून घेतल्या होत्या। भाज्यांचं बॉईल केलेलं पाणी जे आहे ते मी भाजीसाठी वापरणार आहे, कारण त्या पाण्यात खूप जीवनसत्व बॉईल करताना त्या पाण्यात राहिलेले असतात। यानंतर वांग्याच्या फोडी आणि सिमला मिर्च परतून घ्यायचा आहे। प्रत्येक भाजी 2 मिनिटं परतायची आहे। त्यानंतर बटाटाही परतून घ्यायचा आहे। इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे। जे आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला ते पौष्टिक बनवण्याकडे कल वळवायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यातले सर्व जीवनसत्व मिळावेत यासाठी सर्व भाज्यांचा आपल्याला समावेश करायचा आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन भाजी त्यात ॲड करत राहाल त्यावेळेला ते हलवत राहायचे, जेणेकरून ती करपणार नाही आणि दुसऱ्या भाज्याही म्हणजे नवीन आणि पहिल्या भाज्याही त्या समप्रमाणात परतल्या गेल्या पाहिजे। त्यानंतर मटकी आणि पावटा हे परतून घ्यायचे आहे। आपला हिरवा भोपळाही त्यात समाविष्ट करायचा आहे। त्यानंतर बॉईल केलेले फ्लावरच्या फोडीचे तुकडे त्यात मिक्स करायचे आहेत। फ्लावर उकळताना त्या पाण्यात मीठ टाकायचे आहे, जेणेकरून फ्लावरवरील जी औषधे असतात ती निघून जातात। आता मंद आचेवर 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून भाज्या शिजत ठेवायच्या आहेत। दुसरीकडे कांदा परतून झाल्यानंतर खोबरे परतायचे आहे। सोनेरी रंग होईपर्यंत खोबरे आणि लसूण परतायचे आहे। तयार झालेल्या वाटणामध्ये आपला घरचा बनवलेला मसाला म्हणजेच काळा मसाला, चवीनुसार मोठे मीठ, 1 चमचा भाजलेले तीळ, हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावयाचे आहे। हे बारीक केलेलं वाटण एका कढईत तेल टाकून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। जास्त परतायचं नाहीये, 2 मिनिटं परतायचं आहे। नेहमी वाटणामध्ये मी थोडंसं जास्त पाणी टाकते, जेणेकरून त्या वाटणातील मसाले किंवा जे काही असेल ते जळू नये आणि त्याची पोत तशीच राहावी, म्हणजे त्याची चव तशीच राहावी, त्यासाठी पाणी ॲड करणे गरजेचे आहे। त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास बाजारपेठेतील मसालेही ॲड करू शकता, जसे की सांबर मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला, इतर मसाले तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला हवे जसे तसे तुमच्या चवीनुसार तसे मसाला ॲड करू शकता। इथे वाटण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या हळूहळू सोडायच्या आहेत आणि जसं लागेल तसं हळूहळू पाणी टाकत राहायचं आहे। मगाशीचं बॉईल केलेलं पाणीही त्यात घ्यायचं आहे। हळूहळू फोडी न तुटता हलवत राहायचं आहे वरचेवर, जेणेकरून आपली भाजी छान प्रकारे तयार होईल। तुमच्या तोंडाला पाणी आणणारी झणकेदार, स्वादिष्ट, चविष्ट मिक्स व्हेज सब्जी तयार आहे। ही भाजी भाकरी, चपाती, पराठा, भात कुठल्याही गोष्टीसोबत अगदी सॉलिड लागते अशी भाजी तयार आहे। नक्की ट्राय करा। आता मी मिक्स व्हेज पुलाव तयार करत आहे। ज्या भाज्या मी उकळल्या होत्या त्या भाज्यांमध्ये मधल्याच भाज्या काढून ठेवल्या होत्या आणि तिथे तेलात परतायला घेतल्या आहेत। त्यात हळद, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, 1 इलायची, अर्धी लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे। लिंबू नको असल्यास त्यात दही पण ऍड करू शकता। इथे मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवले होते 10-15 मिनिट, ते आता त्यात ऍड करत आहे। ते डाळ का मी ऍड केली, कारण घरामध्ये लहान मुलं असली की त्यांनाही तो पुलाव आपण देऊ शकतो। वरून थोडंसं हलकं तूप सोडायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ऍड करत राहायचं। पाणी ऍड करत असाल तर त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ऍड करा, जेणेकरून आपला पुलाव लवकर शिजेल आणि खालीही लागणार नाही। मूग डाळ असेल तर त्यात जास्त पाणी घालावं लागतं। डाळ शिजायला पाणी जास्त घेते, कारण पाणी न टाकल्यास आपला तांदूळ आणि डाळ कच्ची राहण्याची शक्यता जास्त असते। जेव्हा तुम्ही भाजी परतत असता त्यामध्ये लवंग आणि दालचिनी टाकू शकता।
हा पुलाव, ही मिक्स व्हेज, हा स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नाही हो मंडळी, तर हा आहे घरचा स्वाद आणि मायेचा स्पर्श. एकदा नक्की करून बघा. आता पुलाव झाला, सुगंध आला, आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, खाणं. मी तर माझी प्लेट घेतलीये, तुम्ही पटकन बनवा. मंडळी वाट कशाची बघताय, आता फक्त प्लेट घ्या आणि पोट भरा. हा होता आपला झक्कास व्हेज पुलाव, साध्या गोष्टींनी बनवलेली भारी चव. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा. अजून भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.